नमस्कार, मी रुपाली डायव्हर वाईफ ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपल्याला करायची अंडा बिर्याणी. ते इथे दम आलू अंडा दम बिर्याणी करायची आपल्याला. ते इथे मी साहित्य घेतलेले आहे. पुढे तर साहित्य पाहून घेऊयात आपण. इथे मी भात शिजून घेतलेला आहे आणि 4 अंडे घेतलेले आहेत उकडून. 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. मस्त मोकळा असा भात शिजून घेतलेला आहे आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत आणि दही घेतले 3 ते 4 चमचे. ते लांब उभा पातळ चिरलेला कांदा घेतला आहे, आडवा उभा चिरलेला पण कांदा घेतला आहे, टॅमॅटो, कोथिंबीर. ते दही घेतलेले. दह्यात आता आपल्याला सर्व मसाले जे असतील मसाले ते टाकून घ्यायचे. तिथे मी धना पावडर, घरचे मसाले आणि हळद, कांदा लसूण मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे. दह्यामध्ये सर्वच मसाले मी दह्यात टाकून फेटून घेणार आहे. तर आपल्याला हे मसाले दह्यामध्ये फेटून घ्यायचे आहेत आणि साईडला ठेवून द्यायचे. आणि 4 ते 5 आलं लसणाची पेस्ट ही मी साईडला करून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला भाजी शिजण्यासाठी, कारण भातात आपण मीठ टाकलेले आहे ऑलरेडी. तर आपल्याला अंडा हे कांदे बिंदे परतण्यासाठी मिठाची गरज आहे, म्हणून मी थोडंसं मीठ दह्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. तर बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे. ते छोटे दम आलूचेच बटाटे होते, पण मी थोडेसे अर्धे अर्धे कट करून घेत आहे. आणि अंड्याला काप करून घ्यायचे, म्हणजे अंड्यामध्ये मसाला लागला जाईल अंड्याला परतताना. हे भात खूप छान मोकळा करून घेतलेला आहे. ते पातेलं ठेवलं होतं गरम करत, तेल टाकून घेतले. हे कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. 5 मिनटं छान लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि साईडला काढून घ्यायचा आहे, कारण कांदा आपल्याला गार्निशिंगसाठी, सजावटीसाठी पाहिजे. बिर्याणीसाठी आपल्याला कांदा छान मस्त तेलात तळून घेऊयात. क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. हे थोडंसं लालसर होत आलेलं आहे. आता आपण काढून घेऊयात. भात वगैरे शिजलेला असल्यावरती टाईम लागत नाही. अंडा बिर्याणी वगैरे करायला पटकन होते. 10 ते 15 मिनटात बिर्याणी होते. 5 ते 6 मी कढीपत्त्याची पानंही घेतलेली आहे आणि कांदा तेलात आपण टाकून घेतलेला आहे. तेल ऑलरेडी होतं, त्याच तेलात मी सर्व काही परतायला टाकले. परत खडे मसाले आणि तमालपत्र वगैरे टाकून घेतलेले. आता आपण टॅमॅटो टाकूयात आणि छान 5 मिनटासाठी आपल्याला कांदा टॅमॅटो मस्त परतून द्यायचे. थोडेसे आज अंडा पाव केला होता, तर मसाले मी काढून ठेवले होते, ते मसालेही त्याच्यातच टाकून घेतलेले. आणि ते जे दही आपण फेटून ठेवलं होतं ते दही आपल्याला टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी 5 मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून द्यायचे मसाला. मी थोडंसं पाणी टाकलं होतं. आता आपण अंडे आणि बटाटे टाकून घेऊयात आणि 5 मिनटं ठेवून देऊया साईडला. अंड्यासोबत मी बटाटेही शिजवून घेतले होते. 5 मिनटानंतर आपल्याला चेक करायचं. हे छान तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला भाताचे लेयर वगैरे लावून घ्यायच्यात बिर्याणीसाठी. तर मी अंडे आणि बटाटे वगैरे काढून घेणार आहे, थोडासा मसाला आणि खाली तळात आपल्याला थोडासा मसाला ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला भाताचे लेयर लावून घ्यायचे. पहिला अर्धा लेयर लावायचं आहे. त्याच्यानंतरला हे अंडा बटाटे वगैरे टाकून घेऊयात त्याच्यावरती मसाला वगैरे. नंतरला आपण तळलेला कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे. आता परत आपण भात टाकूयात. आणि राहिलेले अंडा आणि बटाट्याचे लेयर आपण वरतून लावायचे आपल्याला परत. मी थोडंसं हाताने करते, म्हणजे खूप छान नाही का सगळा मसाला एकत्र होईल. आणि परत कांदा कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. आता आपल्याला दम द्यायचा आहे. तर दम देण्यासाठी इथे मी फॉईल पेपर घेतलेला आहे. कलरचा वगैरे वापर केला नाही आहे. फॉईल पेपर घेतला आहे, कट करून एकदम पॅक करून ठेवून द्यायचं आहे. आणि तवा तापत ठेवलेला आहे एक साईडला. तर तव्यावरती ठेवून आपल्याला भाताला आपल्या बिर्याणीला दम द्यायचा आहे. हे 10 ते 15 मिनटं दम द्यायला ठेवलं होतं. आता आपण चेक करूयात. खूप छान मस्तपैकी आपली ही अंडा बिर्याणी बनवून तयार आहे. अंडा दम
अंडा बिर्याणी तयार आहे. चला तर या खायला मग. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.